नमस्कार, आपण पाहत आहात एक गंभीर. तर याआधी चॅनेलवरती नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा. आज आपण चर्चा करणार आहोत एका गंभीर घटनेवर. ऊसाच्या शेतीत महिला कामगारावर झालेल्या अत्याचाराची घटना, जी सामाजिक आणि कायदेशीर दृष्ट्या चिंताजनक आहे. घटना घडली आहे आपल्या जिल्ह्यातील एका ग्रामीण भागात, जिथे कामासाठी आलेल्या महिलांवर शेतमजुरांमध्ये एक अत्यंत दुःखद प्रसंग उघडकीस आला आहे. या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये मोठा रोष निर्माण केला आहे. जिथे हा प्रकार घडला, स्थानिक रहिवासी म्हणतात की आम्ही बराच काळ या महिलांना मदत करत आलो, पण अशा प्रकारच्या घटनांबाबत कधीच अपेक्षा नव्हती. आपणास भीती वाटते की महिलांचे सुरक्षेचे प्रश्न अजूनही योग्यरित्या हाताळले जात नाहीत. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेनंतर तातडीने कारवाई करण्यात आली असून संशयित व्यक्तीला अटक करण्यात आले आहे. आपल्याला न्याय हवा आहे. आमच्या गावातील महिला सुरक्षित नसल्यास काम करणे कठीण आहे. आम्हाला शासनाकडून आणि पोलिसांकडून संरक्षण हवे आहे. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते की ग्रामीण भागातील महिला कामगारांना अद्याप त्यांच्या अधिकारांची माहिती नाही आणि त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. या प्रकारच्या घटनेसाठी भारतीय कायद्यानुसार कडक शिक्षा ठोठावली आहे. स्त्रियांवरील लैंगिक अत्याचार, शोषण किंवा धमकावण्यासंबंधी घटना गंभीर गुन्हा मानली जाते. पोलिसांनी तात्काळ कारवाई करून आरोपीला न्यायालयीन प्रक्रियेत हजर केले आहे. ही घटना आपल्या समाजासाठी गंभीर इशारा आहे. या प्रकरणातून आपल्याला लक्षात येते की ग्रामीण भागातील महिलांना सुरक्षेची जबरदस्त आवश्यकता आहे आणि समाजातील प्रत्येक घटकाने त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. लोकांनी आणि स्थानिक प्रशासनाने एकत्र येऊन अशा घटनांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. यापुढे आपण पाहणार आहोत कायदेशीर कारवाई आणि स्थानिक प्रशासनाने या घटनेनंतर घेतलेले उपाय. ही होती बातमी ऊसाच्या शेतीतील महिला कामगारांवर झालेल्या अत्याचाराची. तुम्ही पाहत आहात लोकसंवाद न्यूज. मी आहे अँकर साक्षी. तुम्हाला सुरक्षित रहा आणि आपल्या समाजासाठी जागरूक रहा.